तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी आले गॅलरीमध्ये कपडे सुकत टाकायला, म्हणून मी आता हा व्लॉग गॅलरीतच चालू केला. तर आणि आता वाजलेत काय समथिंग 1:30 आणि बघू तुम्ही असेच बघू आज काय होतं आहे ते, कारण की मी आज कॉलेजला नाही गेली. बघू आज काय होईल अख्ख्या दिवसभरात, ते मी नक्की तुम्हाला दाखवत जाईल. तर भेटूया. इकडे मी भेंडीची भाजी बनवायला घेतली आहे आणि मम्मीने टोमॅटो लसूण वगैरे सगळं साफ करून टोमॅटो कापून ठेवलं आहे. आता मी भेंडीची भाजी बनवते ते तुम्ही बघा. भेंडीची भाजी बनवून झालेली आहे. आता त्याला थोडा वेळ झाकण देऊन ठेवायला 5-10 मिनटं झाकण देऊन ठेवायची, कारण की भेंडी ऑलरेडी म्हणजे आपण हे फ्राय करून घेतो ना तव्यावर, म्हणून ती भेंडी शिजलेली असते. आता 5-10 मिनटं फक्त झाकण देऊन ठेवायचं आणि मग चेक करायचं झाले की नाही भाजी. तर भेटूया. आताच माझं जेवण आलेलं आहे. आता आपण जेवू आणि मग भेटू आपण तुम्हाला. मी आलेली आहे मराठीची नोटबुक कंप्लीट करायला आणि बघू आज सकाळपासून जास्त मी काहीच शूट नाही केलं आहे, कारण की काय आहेच नाही करण्यासारखं. आता मी नोटबुक माझी मराठीची कंप्लीट करते आणि मग भेटते तुम्हाला. मी आता चालले दवाखान्यात, कारण की बरं नव्हतं तुम्हाला सांगितलं अगोदरच्या ब्लॉगमध्ये मला आजच्या ब्लॉगमध्ये. आता मी चालले दवाखान्यात आणि बघू भेटते मी. गाईज मी आता आलेली मॉलमध्ये, म्हणजे आमच्या गावामध्ये एक छोटासा मॉल आहे, तिकडे दूध घ्यायसाठी मम्मीला. तिकडून मी गेली दवाखान्यात, कारण की मला बरं नव्हतं वाटत त्यासाठी. तर गाईज मी आताशी दवाखान्यात आलेली आहे आणि आता माझं मन करतं की मी हा व्लॉग इथे सेंड करावी, कारण की मी आता थोडंफार काहीतरी खाऊन गोळी खाऊन बुक कंप्लीट करेन या फिर झोपायला जाईन. आणि आता मी हा व्लॉग इथे सेंड करते. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आधीचे व्लॉग नसतील बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघा. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.